हरे जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा पाहता लोचने सुख झाले ओ साजणे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल
मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा लाडकी रे कमी संतान लाडकी रे लाडकी रे कमी संतान मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा मजवरी कृपा मजवरी कृपा हाती चुड़ा हाती आला चुड़ा हाती आला चुड़ा हाती आला अंकण मोती नाकाला 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 लाडकी रे कमी संतान लाडकी रे कमी संतान लाडकी रे कमी लाडकी रे कमी संतान मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची सीता केला चौऱ्याशीचा चौऱ्याशीचा टिका केला चौऱ्याशीचा टिका केला चौऱ्याशीचा केला चौऱ्याशीचा
कृपा बहुतांशी मधवरी कृपा बहुतांशी मधवरी कृपा सुखे उतरला तुका तुके उतरला कृपा सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचं हरिभक्ति पारायण उत्तरेश्वर महाराज जाधव साथ करते हरिभक्ति पारायण आसाराम बुवा भोले
लेकमे संतांचे लेकमे संतांचे लाडके संतांचे मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची कृपा बहुतांची लाडकेले कमी लाडकेले संतांचे संतान मजवरी कृपा बहुताची मजवरी कृपा बहुताची लाडकी मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा
Hey!
संतांची लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची आखई चुडा हाती आला अंगण मोती नाकाला बोध मुराळी शृंगारीला 84चा शिक्का केला लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची तुका तुकी उतरला सहाणकेचा कौल दिला लाडकी लेकमी संतांची मजबरी कृपा बहुतांची पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संतांची तुमच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु सत्ता यदक्षरम मनाखे आनंदम मज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेत ख्यातम दैवतम महाश्रेत नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अप्रतिम परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला नमो जगत्खिल पालना मंगलमणि निधाना स्वजनवन चंदना आराध्यलिंगा नमो चतुरचित्त चकोर चंद्र आत्मानुभव नरेंद्र श्रुतिगुण समुद्रा मन्नाथनाथा नमो सुभाव भजन भाजना भवीव कुंभ भंजना विश्वोद्भवना श्री गुरुराया मस्तक हे यावार करे संतांच्या 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 यावार मस्तक हे पायावारे यावार करे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची वैराग्य परमभूती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्वाचा अतिशय गुणोच्चार चरणाचा भगवान परमात्म्याशी एक भक्तिशास्त्रातलं सर्वोच्च अतुटतेचं नात्याचं रूपक करणारा अतिशय गोड अभंग आजच्या सेवेकरिता आपण घेतलाय. पवित्र ज्या भूमीमध्ये ज्या प्रणांगणामध्ये आपण उपस्थित आहोत ही काय सामान्य भूमी नाही आहे. ही महात्म्यांच्या तपस्येने पुनीत झालेले
हे तीर्थक्षेत्र आहे. वारकरी संप्रदायाचे वेदांतातलं फार मोठं नाव. आज ज्यांचा एखादा वेदांताचा सिद्धांत सांगितल्याशिवाय कोणत्याच वेदांतिक कीर्तनकाराचं कीर्तन पूर्ण होत नाही, असं वेदांत केशरी गुरुवर्य परमपूज्य प्रातस्मरणीय रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या ह्या गोड अशा परंपरेमध्ये त्यांचे परमशिष्य अनंत विभूषित श्री ब्रह्मलीन गुरुवर्य दिव्यानंद स्वामीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने निर्माण झालेले हे वारकरी विद्यापीठ ज्ञानपीठ, या ज्ञानपीठाची धुरा सध्या जे सांभाळता आहे अनेक कीर्तनकारांचं मार्गदर्शक, अनेक भाविकांचं श्रद्धास्थान, ज्यांच्याकडे बघितल्यानंतर आपण वारकरी जीवन जगावं आणि संत वाङ्मयाला जोडून जगावं अशी प्रेरणा ज्यांच्यामुळे मिळते. स्वामी मनीषानंदपुरीजी महाराज अर्थात 1008 वेदांतचार्य महामंडलेश्वर परमपूज्य आदरणीय महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे परमपूज्य दिव्यानंद स्वामीजी महाराजांच्या परमशिष्या अत्यंत प्रसन्न आणि लाडकी लेख परमपूज्य भारती चैतन्यताई या महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्न होतो आहे. आजची संकीर्तनाची सेवा माझ्या परम भाग्याने श्रीनाथांच्या कृपेने माझ्या वाटेला आली. काही कीर्तनकार एखाद्या उत्सवामध्ये आले की ते उत्साहाची उंची वाढते. असे काही महात्मे आधी येऊन गेलेत, आजही आहेत, पुढे होत राहतील. काही कीर्तनकार काही उत्सवामध्ये आले, एखाद्या उत्सवामध्ये त्या कीर्तनकारांचं यादीत नाव आलं किंवा त्या कीर्तनकाराची सेवा दिसली की त्या उत्सवाची उंची वाढते. मात्र महाराष्ट्रामध्ये असे काही उत्सव आहेत, त्या उत्सवामध्ये कीर्तनकार गेले की कीर्तनकाराची उंची वाढते. त्याच्यातला हा उत्सव आहे. आज उंची वाढवण्याचं काम आहे आणि आशीर्वादाचं काम आहे. तुम्हाला माहित आहे, परमपूज्य महाराज समोर बसल्यावर मी काहीही सांगू शकत नाही, पण काही कीर्तन सांगण्याकरता नसतात तर आशीर्वाद घेण्याकरता असतात. आणि सगळेच कीर्तन सांगायचे नसतात, काही कीर्तन आशीर्वादाकरताही असतात. आजचं हे आशीर्वादाचं कीर्तन आहे. जसं कीर्तनाच्या बाबतीत आहे ना, तसंच पखवाज वादकाच्याही बाबतीत आहे महाराज. काही कीर्तनकारांच्या कीर्तनाला पखवाजाने साथ करावी म्हणून पखवाजे तळमळत असतात, धडपडत असतात. आणि मग त्या कीर्तनकाराचं कीर्तन वाजवलं की एक 84चा शिक्का केला, मी यांचं कीर्तन वाजवलंय, अशी त्या वादकाची उंची वाढते. पण परमपूज्य माझे जिवलग मित्र, आणि नुसते मित्रच नाही, नुसते पखवाजेच नाही, वेदांताचे सुंदर असे अभ्यासक हरिभक्तीपारायण राम महाराज काजळे यांनी कीर्तन वाजवणं म्हणजे कीर्तनकाराचीच उंची वाढवणं. दोन अलौकिक गोष्टी इथं बघायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये माझ्यासारखा सामान्य वक्ता सापडलेला आहे. अनेक काही महात्मे इथं उपस्थित आहेत, ज्यांचे चेहरे पाठ आहेत, नावं आठवत नाही कारण 2 वर्षाचा गॅप गेला. सगळीच महात्मे आहेत. सकाळपासून माझ्या संपर्कात आहेत हरिभक्तीपारायण भागवताचार्य सागरजी महाराज, माझ्यावर नितांत प्रेम करणारे, मी कीर्तनकार नव्हतो ते आधीपासून माझ्यावर स्नेह करणारे आमचे सत्काळ मामा किशोरजी महाराज आलेले आहेत. अधिक काही मंडळी असतील, कदाचित माझ्याकडनं नाव सुटून जाईल. इथं उपस्थित महात्मे संपूर्ण कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, श्रोते, सज्जन, आबाल, वृद्ध, माता भगिनी सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होऊन या अभंगाच्या काही भावना श्रीनाथांच्या श्री गुरूंच्या कृपेने नियोजित वेळेमध्ये आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल
लाडकिले कमी संतांची मजबरी कृपा बहुतांची. मानवी जीवन जगत असताना, मानवी जीवन क्रम करत असताना मानव आपल्या गरजा भागवण्याकरता काही मदत घेत असतो. कोणतीही गरज असेल, विशेषत्वाने लौकिक घ्या अलौकिक घ्या, आता तो विस्तार नाही, पण आपल्या दैनंदिन गरजा भागवण्याकरता मानवी जीवन कुणाची ना कुणाची मदत घेत असतो आणि त्या परिपूर्तीचे प्रयत्न करत असतो. या गरजा भागवण्याकरता, या परिपूर्ती करता त्या मानवी जीवनाला कधी कधी जीवाची मदत घ्यावी लागते, पण जीवाबरोबर कधी कधी जडाची सुद्धा मदत घ्यावी लागते. कधी जीवाची मदत घ्यावी लागते, कधी जडाची मदत घ्यावी लागते. जडाच्या मदतीतून सुद्धा मानवाच्या काही गरजा भागतात, जीवाच्या मदतीतून सुद्धा भागतात. जड आणि जीव याचा विचार जर केला तर काही गोष्टी जीवाकडनं भागतात, काही गोष्टी जडाकडनं भागतात. तुम्ही म्हणाल जड आणि जीव याचा जर विचार केला, आता तो विस्तार नको, पण तरी पण काही फरक आहे. जडामध्ये आणि जीवामध्ये फरक आहे की नाही? म्हणजे साधी गोष्ट आहे, जडामध्ये आणि जीवामध्ये फरक आहे. काय फरक आहे? एक साधा फरक आहे. जीवामध्ये चेतना आहे, जडामध्ये चेतना नाही. जडामध्ये कुठलीही चेतना नाही, जीवामध्ये चेतना आहे. त्या व्यतिरिक्त एक गोष्ट अशी सांगावी वाटते, ज्या दोघांमध्ये आहेत, जीवामध्येही ब्रह्मचैतन्य आहे आणि जडामध्ये सुद्धा ब्रह्मचैतन्य आहे. दोघांमध्ये सारखं आहे, मात्र एका गोष्टीचा फरक आहे. काय फरक आहे? दोघांकडे ब्रह्मनाक्षी जरी सारखं असलं तरी मात्र चिदाभास जीवाकडे आहे, तो जडाकडे नाही. कारण चिदाभासा करता लागणारे अंतकरण नावाची सामुग्री जडाकडे नसल्यामुळे ते अंतकरण नावाची सामुग्री जीवाकडे आहे, म्हणून जीवाकडे चिदाभास आहे, जडाकडे चिदाभास नाही. चित सारखंच. अजून एक गोष्ट सहज पुढे जाता जाता सांगता येईल, साधा फरक सांगता येईल. मला ना सकाळी एक सूचना दिली, म्हणजे मी ज्यांच्यामुळे योग आले, माझे मित्र हरिभक्ती पारायण सोपान महाराज सानप, त्यांनी मला फोन केला. म्हणजे त्यांनी सांगितलं, जरी महाराज समोर बसले असले तरी महाराजांकरता नाही, तुम्ही समाजाकरता कीर्तन करा नाला, फारच असलं काही गरम गरम होऊ नका देऊ, म्हणजे फ्रेश कीर्तन करा. म्हणून मी फार नाही गुंतत याच्यात, मी फार गुंतत नाही, महाराजांसमोर तर सांगू शकत नाही, तो भाग नाहीये. फक्त काय असतं, गाडी निघायपर्यंत गरम होतं, निघाल्यावर थोड्याफार खिडक्या उघडतात, हवा येते, होत राहतं. गाडी निघेपर्यंत फक्त थोडस गरम होतं. माझा मुद्दा चालला होता की जीवाच्या ठिकाणी चिदाभास आहे, तो जडाच्या ठिकाणी नाही. अजून दोघांमध्ये मला एक फरक अजून सांगता येईल. काय फरक आहे? जीवाच्या ठिकाणी दोन गोष्टी आहेत ज्या जडाच्या ठिकाणी नाहीये. एक, जीवाच्या ठिकाणी संवेदना आहे आणि जीवाच्या ठिकाणी कृती आहे, ती जडाकडे नाहीये. जडाच्या ठिकाणी संवेदना नाही, जडाच्या ठिकाणी कृती नाही. जीवाकडे संवेदना आहे, म्हणजे जिथं संवेदना आहे तो जीव आहे, जिथं कृतिशीलता आहे तो जीव आहे. जिथं संवेदना नाही, कृतिशीलता नाही, त्याला जीव म्हणायचं काही कारण नाही, मग तो नाही का सहजच जड आहे. मला सांगा, रस्त्याने चालत असताना अचानकच ठेच लागली एका दगडाला, भळाभळा रक्त आपलं वाहू लागलं. आपण दगडाची माफी मागू का? दगडोबा रामकृष्णारी, मोबाईलच्या नादामध्ये चुकून धडक लागली, क्षमा असावी हो, आम्ही कुणाला लाथाळत नाही, आपल्याला चुकून लागली. तो दगड म्हटले, बरे बरं असू दे असू दे. संवेदना नाही ना जडाच्या ठिकाणी, संवेदना नाही, आणि म्हणून कृती सुद्धा नाही, कृती सुद्धा नाही. हो, कृती सुद्धा नाही. कृती करणारा कोणीतरी लागतो. म्हणजे उदाहरणार्थ दगड घ्या, दगडाच्या ठिकाणी संवेदना नाही, मात्र दगडाचा वापर संवेदनेला करतात, हा भाग.
काय असतं? मुक्त, अमुक्त, यंत्रमुक्त असं शास्त्रामध्ये आलेलं आहे. तर दगड दोन गोष्टीमध्ये मुडतो महाराज, मुक्त आणि यंत्रमुक्त दोन गोष्टीमध्ये दगड मुडतो. म्हणजे मुक्त म्हणजे डायरेक्ट हाणून फेकला तरी डोकं फोडतो, आणि यंत्रमुक्त म्हणजे गलुनीच्या द्वारा मारला तरी तो दगड फोडतो. पण त्याला स्वतःला संवेदना नाहीये. तो दगड जर मूर्ती रूपाने मंदिरात बसवला तर लोकांच्या दर्शनाच्या कामी येईल. तोच दगड एखाद्याच्या घराला पायरीला लावला तर कोरोनामध्ये झालेल्या नुकसानीमुळे डोकं आपटून फोडायला कामात येईल. त्या दगडाच्या ठिकाणी संवेदना नाही. मानवी जीवनाच्या ठिकाणी आपण व्यापक न विचार करता मानवाचा विचार करू. मानवाच्या ठिकाणी संवेदना आणि कृती आहे. संवेदना आणि कृती याच्यावरती अस्तित्व अवलंबून असतं. अस्तित्वातून संवेदना आणि मग कृती निर्माण होत असते. काय असतं बरं का, कुठलीही कृती करण्याच्या आधी माणसाच्या अंतःकरणात एक त्याची संवेदना जाणवत असते महाराज. कुठलीही कृती संवेदनेशिवाय होत नाही. अजून बोलतो तुम्हाला, तुम्ही एक म्हणजे मी थोडीशी कल्पना देतो तुम्हाला. तुम्ही कुठलाही उच्चार डायरेक्ट करून बघा, होणार नाही. मग तो उच्चार वाणीतून येण्याच्या आधी तुम्हाला आधी मनात घोकावा लागेल. ज्ञानोबारांचा आधार घेऊ का? नाही का? आवडे ते वृत्ती किरीटी आधी म्हणून चिवठी मग देवाच्या देखी करासी. आधी अंतःकरणामध्ये त्याची जाणीव होते आणि मगच ती जाणीव वाणीच्या द्वारा प्रगट होत असते. याचं एक चांगलं उदाहरण जर सांगायचं झालं तर ज्ञानोबारांनी रेडा बोलवला. ज्ञानोबारांनी रेडा बोलवला. मला तो आत्ता रेडा सांगायचा नाहीये, मला त्याच्यातली संवेदना सांगावीशी वाटते. ज्ञानोबारांनी रेडा बोलवला. रेडा आला समोर. ज्ञानदेवांच्या अंतःकरणामध्ये एक संवेदना जागी झाली. ती संवेदना अशी होती, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, जर तोही माझा आत्मा असेल तर ज्ञानदेवाच्या अंतःकरणामध्ये ऋग्वेदाची निर्माण झालेली संवेदना ज्या क्षणी ज्ञानदेवाच्या अंतःकरणात निर्माण झाली, आश्चर्याची गोष्ट त्या क्षणी रेड्याच्याही अंतःकरणात निर्माण झाली. आणि आश्चर्य मला याच्या पुढचं सांगायचंय राम महाराज. तो रेडा यजुर्वेद बोलला नाही, अथर्ववेद बोलला नाही, अन्य वेद बोलला नाही. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. ज्ञानदेवाच्या अंतःकरणाची संवेदना जर ऋग्वेद असेल तर रेडा ऋग्वेदच बोलला. त्याच्या वाणीतून तेच प्रगट झालं. ही संवेदना आणि कृतीचं संलग्नता आहे. विठ्ठल पलीकडे पुढे थोडस अजून विस्ताराने बोलायचं झालं, संवेदनेतून कृती निर्माण होतोय आणि कृतीतून परिणाम भोगायला मिळतो. परिणाम हा कृतीतून भोगायला मिळत असतो, कारण कृतीशिवाय परिणाम नाही. मग परिणामाचं अवलोकन करून केलेली कृती आणि त्या कृती करता आधी अंतःकरणात निर्माण झालेली सदसंवेदना ही माणसाला परमार्थाच्या दिशेने नेत असते. आणि ती कृती जर यदा कदाचित नाही का व्यापक नसेल किंवा तिच्या संवेदना जर प्रापंचिक असतील तर त्याचा परिणाम सुद्धा प्रापंचिक होतो. मी थोडस संतांच्या बाबतीत बोलून पुढे जातो वाटल्यास. संत कधीही कृतीमध्ये फार अडकले नाही. संत परिणामाचं अवलोकन करून कृतीमध्ये प्रवृत्त झाले. त्यांनी परिणामाच्या विचार जाणीव आधी केल्या आणि मगच कृतीमध्ये परिवर्तन झाले. यदा कदाचित मानवाच्या दृष्टीने एखादी कृती योग्य नसेल आणि संतांच्या दृष्टीने ती योग्य असेल, पण एक लक्षात ठेवा, संतांच्या दृष्टीने होणारा परिणाम व्यापक असतो आणि मानवाच्या दृष्टीने होणारा परिणाम हा संकुचित असतो. माणसं कृतीत अडकतात आणि संत परिणामात आवडतात. असं समजा, असं घडणार नाही. समजा मी एखाद्या टाळकऱ्याच्या थोबाडीत मारली, एक कल्पना करा, विनाकारण जाऊन टाळकऱ्याच्या थोबाडीत मारली. त्या टाळकरी ही संकेल डोक्याचा होता, त्याने तिथंच गच्ची धरली, 2 माझ्या ठेवून दिल्या. काय संबंध तुझा? अशील त्र्यंबकेश्वरचा काय करायचं आम्हाला?
आता तरी शांत बसावं की नाही. पण त्याने जेव्हा माझ्या थोबाडीत मारली तेव्हा तुम्ही टाळ्या वाजवल्या. असंच पाहिजे. काय कारण मारायचं विनाकारण? आता 2 बसल्या, कर गुपचूप कीर्तन. मला पुन्हा लहर आली, काय मध्येच दुसऱ्या टाळकऱ्याच्या थोबाडीत मारली. तो थोडा विचारशील होता. ते म्हणले, महाराज असं काय करायलेत आज? जमताना असं काय करायलेत महाराज आज? विनाकारण काय मारतायत? नाही काय विनाकारण? जाऊ दे मोरद्या, आपलं काही मागच्या जन्माचे संबंध असतील. आज ते इथं उभे आहेत, त्यांचं ऐकणं आपलं काम आहे. बरोबर. त्याने काही प्रतिकार दिला नाही, विषय संपला. त्याच्या बाबतीत तुम्ही अपकीर्ती केली, थोबाडीत खाऊन घेतली म्हणून अपकीर्ती केली, आणि पहिल्याने थोबाडीत मारली म्हणून त्याची तुम्ही लौकिक कीर्ती केली. आता ऐका, याच्यातला मोठा कोण? थोबाडीतल्या थोबाडीत देणारा मोठा नाही. ज्याने थोबाडीत खाऊन थोबाडीत दिली त्याने माझ्या क्रियेकडे बघितलं, आणि ज्याने थोबाडीत खाऊन घेतली त्याने माझ्या परिणामाचा विचार केला. हा मी थोबाडीतली थोबाडीत दिली म्हणून हा कृतीत अडकला, आणि कीर्तनात उभा असताना सुद्धा अहंकार किंवा द्वेष नावाचा नाही का दुर्गुण कीर्तनातून घरी घेऊन गेला, आणि म्हणून परमार्थाच्या 10 पायऱ्या खाली उतरून आला. दुसऱ्याने नुसती थोबाडीत खाऊन घेतली, त्याचा काहीच विचार केला नाही. तुम्हाला जरी ते योग्य वाटलं नाही, पण अतिशय दुर्लभ असणारा क्षमा नावाचा सद्गुण तो कीर्तनातून घरी घेऊन गेला, आणि परमार्थाच्या 25 पायऱ्या वरती चढून गेला. एक परिणामामध्ये अडकला, एक कृतीमध्ये अडकला. परिणामाने जीवन जगावं, आणि परिणामाचं जीवन चांगलं असेल तर मग मात्र कृती. याच्याकरता अंतःकरणातल्या संवेदना चांगल्या असल्या पाहिजे. विठ्ठल गंमत म्हणून बोलतो, वाटल्यास गंमत म्हणून बोलतो. म्हणजे असं जर झालं रामबुवा, असं जर झालं बघ, समजा ज्ञानोबाराय माझ्या डोक्यावर जर प्रत्यक्ष हात ठेवत असतील, ते म्हणते ते जर ठेवायला तयार असतील, एकदा फक्त हात ठेवत असतील, तर मी संजय नाना म्हणून जगण्यापेक्षा 10 वेळा रेडा म्हणून जगण्यात आनंद मानेल. त्यांनी हात ठेवत असतील. ज्ञानोबारायांचा हात डोक्यावर पडत असेल तर माणूस म्हणून जगण्यापेक्षा परिणाम जर माऊलींचा हात असेल, तोंडातून गटार गंगा वाहताना लाज वाटते, त्यापेक्षा गटारीत कुठेतरी पडून राहिलेलं गाढव कधीही पैठणचं बरं. घरी हडहड करण्यापेक्षा पंढरपुरात कुत्र्याचा जन्म मिळाला आणि एकदा नामदेवरायांनी तूप रेट दिली तर परिणाम चांगला असेल तर कृतीत अडकायचं काही कारण नाही. महाराज म्हणतात नाही का, भिकारी झालो पण परिणाम चांगला करावे जन व्हावे दुरी. लोक दूर जात असतील तर परिणामाचं जीवन अवलोकन करा. याकरता अंतःकरणातल्या संवेदनेचा विचार केला. तर अजून थोडं एक पाऊल पुढे जातो मी. प्रत्येकाच्या अंतःकरणात महाराज एक पुंज असतेच, आणि त्या पुंजचं नाव मला असं वाटतं स्वार्थ आहे. तो प्रत्येकाच्या अंतःकरणात असतो आणि असावा अशी माझी अपेक्षा आहे. स्वार्थ असतोच आणि तो असावाच. फक्त त्या स्वार्थाच्या बाबतीत बोलत असताना मी नाशिकचा आहे. नाशिकचं साहित्यशास्त्रातलं वैभव कुसुमाग्रज शिरवाडकर, त्यांचा एक लेख वाचला मी. पसायदानावरचा लेख आहे तो. स्वामीजी मला ते एवढं भावलं त्यांचं ते वाक्य. पसायदानाच्या लेखामध्ये एक वाक्य वाचलं त्यांचं. ते म्हणले प्रत्येकाकडे प्रत्येकाच्या अंतःकरणात स्वार्थ हा असावाच. तर त्यांनी पुढे लिहिलं तो स्वार्थ गाव गटारी दुर्गंधित नसावा, गंगेच्या पाण्यासारखा पवित्र असावा. असा स्वार्थ जर अंतःकरणात असेल तर मग जणू मैत्र जीवांची म्हणायला सोपं जाईल. कधी जाईल तर तो प्रेमाचा स्वार्थ असावा. स्वार्थाचा विचार केला तर काय होतं प्रत्येक माणूस त्या स्वार्थासाठी धडपडत असतो, स्वार्थासाठी माणसं जोडत असतो. आणि दुर्दैवाने आपल्याला अनुकूल असलेला स्वार्थ ज्याच्याकडून मिळतो
तो आपल्याला जवळचा वाटतो आणि आपल्याला प्रतिकूल असलेला स्वार्थ जो आपल्याला मिळत नाही तो माणूस दूरचा वाटायला लागतो. याच्यातूनच नाती निर्माण होतात. नातं 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 म्हणजे मानवी नातं, माफी मागून बोलतो, हे फक्त स्वार्थातच असतं. आपल्याला अनुकूल असलेला माणूस 2 वर्षांनी भेटू द्या तरी मिठ्या मारतो, हा आपला अनुकूल आहे त्याची स्तुती करतो. पण आपल्याला प्रतिकूल असलेला माणूस, आपल्या विचाराशी न जुळलेला माणूस रोज भेटू द्या तरी त्याला भेटायची इच्छा होत नाही. याच्यातून नाती निर्माण होतात आणि याच्यातूनच मला असं वाटतं द्वेष नावाची एक उपाधी बाहेर येते. विठ्ठला विठ्ठला भाव निर्माण होतो. माझं आणि परक याच्यातून जन्माला येतं. माझं माझं माझं, मला अनुकूल असलेलं सगळंच माझं आणि मला प्रतिकूल असलेलं नाही का अजिबात नाही माझं. आणि याच्या बाबतीत संत नेमके वेगळे विचार करतात. संत या बाबतीत अजिबात कुणाला परक मानत नाही. संत प्रत्येकाला माझच म्हणतात, माझच म्हणतात. माणसं उद्विग्नतेने एक वाक्य उच्चारतात बघा, या जगात कोण आहे आपलं, या जगात कोण आहे आपलं. नाही मग असं म्हणा या जगात कोण नाही आपलं. नाही नाही मी इतकं सोपं सांगतो ना, हे सगळं जग माझं म्हणा तरी तुम्ही परमार्थिक आहात. नाही तर हे जगच माझं नाही असं म्हणा तरी परमार्थिक आहात. हे सगळंच माझं असेल तर द्वेष तरी कुणाचा करायचा हा संतांना प्रश्न पडतो. हा संतांना प्रश्न पडतो नाही का. भेदा भेद वैष्णवांचा धर्म वगैरे वगैरे. त्या संतांच्या बाबतीत कुठेही भेद वाटत नाही. परक्य भाव, अपवर भाव संतांच्या ठिकाणी कधी बघायला मिळत नाही. त्याच्या उलट पुढे जाऊन बोलेल, संतांवर प्रेम करणाऱ्यांवर संतांनी प्रेम केलं यात नवल नाही, पण संतांचा द्वेष करणाऱ्यांवरही संतांनी प्रेम केलं हे नवल. ज्यांनी संतांना द्वेष केला, संतांचा छळ केला, ज्यांनी संत नाही 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 एक वाक्य सांगू का, संतांवर प्रेम करणारी तर मोठी झाली त्यात नवल नाही, पण संतांना शिव्या देणाऱ्या सुद्धा आज आरतीच्या रूपेने जिवंत आहेत. गरम पाणी अंगावर ओतणारी सुद्धा नाही का ती शिवबा कासाराची बायको आज जिवंत. म्हणजे माझी बायको आज मला आठवायला तयार नाही कीर्तनात, त्याची बायको मला इतक्या दिवसात आठवली. तुम्ही कल्पना करा तिने काय चांगलं काम केलं. असं काय नाही, गरम पाणी तुकोबऱ्यांवर ओतलं, तुकोबऱ्यांवर गरम पाणी ओतून आज या सप्त्यात ती जिवंत झाली. लक्षात घ्या ना तुम्ही, लक्षात घ्या. संतांच्या ठिकाणी संत कधीही द्वेष नाही, द्वेष नाही संतांच्या ठिकाणी, द्वेष नाही. हो, गीतेमध्ये ज्ञानकांडाला प्रारंभ झाल्यानंतर नाही का, द्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणा एवच, त्याच्या नंतरच्या ज्ञानी पुरुषांची लक्षणं ज्ञानोबारायांनी सांगितली. ज्ञानी पुरुषांची लक्षणं सांगितली, गोड लक्षणं सांगितली. ते लक्षण करत असताना ज्ञानोबारायांनी काही दृष्टांताचा आधार घेतला. वृक्षाचा दृष्टांत दिला, ऊसाचा दृष्टांत दिला. वृक्ष, एखादा माणूस वृक्ष लावतो, झाड लावतो, अलीकडे त्याला फार
विशेष महत्व आहे आणि ते असणं योग्य आहे. वृक्षारोपण. हो, माणसं ते एक ओवी तर फार त्याच्यासाठी वापरतात, नगरीची. हा म्हणजे महाराज थोडीशी माफी मागून बोलू. माणसं मागच्या पुढच्या ओव्याच पाहत नाही आणि एखादी ओवी मध्येच काढतात. खरं तर ही कौतुकाची ओवीच नाहीये. त्याच्या विलासाबाबतीत चिंतन करताना ज्ञानोबांनी या ओव्यात टाकल्या, त्याची विलासी वृत्ती सांगितली. असं आपल्याला तो भाग नाहीये. वृक्षारोपण. वृक्ष, एखादा झाड लावणं किती अवघड गोष्ट आहे. 15 ऑगस्ट होता, 15 ऑगस्ट, आणि मग विशेष एका गावात वृक्षारोपण कार्यक्रम.